बहुं पिचे सहितं भासमानो नत करो होती नरोपमतो गोपो वगाओ गणयं परेशं न भागवा सामयस्स होती। विश्ववंदनीय महामानव शांतिदूत तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म, त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतांनी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं, स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मपदातील यमक आणि त्यामधील गाथा नंबर आज आपण 19 आणि 20 बघणार आहोत। कालच्या भागामध्ये आपण 17 आणि 18 गाथा नंबर बघितली। त्यामध्ये भगवंताने जो मनुष्य मग भिक्खू असेल किंवा भिक्खुनी असेल किंवा उपासक उपासिका असेल, जो अकुशल कर्म करतो, अप्रमादी राहतो, तो मनुष्य कशा प्रकारे अधोगतीला, दुर्गतीला, नरकगतीला प्राप्त होतो, हे देवदत्ताचं उदाहरण देताना भगवंताने ही गाथा बोलताना सांगितली। एवढंच नव्हे तर जो मनुष्य सतत धम्म आचरण करतो, शीलाचं पालन करतो, कुशल कर्म करतो, शील आचरण करतो, तो मनुष्य, मग तो भिक्खू असेल, भिक्खुनी असेल, तो सुगतीला कशा प्रकारे प्राप्त होतो, हे गाथा नंबर 18 की ज्यामध्ये अनाथ पिंडकाची मुलगी सुमना देवी ही लहान वयामध्येच सगृदागामी पदाला प्राप्त होऊन ती देवलोक गतीमध्ये कशा प्रकारे उत्पन्न होते, हे भगवंतांनी सांगितलं। आजच्या या धम्मपदातील गाथा क्रमांक 19 जी की आपण सुरुवातीलाच बघितली, बहुं पीचे सहितं भासमानो न तस्करो होती नरोपमतो गोपो व गावो गणयं परेशं न भागवा सामयस्स होती। भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे संहिता जरी कोणी बोलत असला पण तो अप्रमादी माणूस त्याप्रमाणे करीत नसेल, तर परक्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमण धर्माचा वाटेकरी होऊ शकत नाही। प्रिय सज्जनांनो, बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात की जसं एखादा गुराखी आहे, तो आपल्या मालकाच्या गायी दिवसभर चारण्यासाठी जंगलामध्ये घेऊन जातो, सकाळी गोठ्यातून सोडताना तो मोजून चारण्यासाठी घेऊन जातो आणि दिवसभर चारून पुन्हा मोजून तो गोठ्यामध्ये आणून बांधून टाकतो, परंतु त्या गायीचा तो खरा मालक होऊ शकत नाही किंवा त्या गुरांचं उत्पन्न त्याला कुठल्याही प्रकारचं प्राप्त होऊ शकत नाही। त्याच पद्धतीने जो कोणी मनुष्य किंवा भिक्खू असेल किंवा भिक्खुनी असेल, तो खूप संहिता बोलत असेल, पुष्कळ बोलत असेल, पण आचरणामध्ये आणत नसेल, तर अशा प्रकारचा व्यक्ती किंवा भिक्खू किंवा भिक्खुनी किंवा उपासक असो, तो जरी संहिता बोलत असेल परंतु आचरणामध्ये आणत नसेल, तो प्रमादी असेल, तो मनुष्य त्या गुराख्याप्रमाणे तो श्रमण धर्माचा वाटेकरी होऊ शकत नाही।
भगवंत उदाहरण देताना म्हणतात की श्रावस्तीमध्ये असे जिवलग 2 मित्र राहत होते आणि त्या दोघांनी सुद्धा भिक्खू होण्याचा निर्णय घेतला. त्या दोन्ही मित्रांनी भगवंताकडे येऊन भिक्खूंची दीक्षा घेण्याचा निर्णय केला आणि निर्णयाप्रमाणे भगवंताकडे येऊन ते प्रवजित झाले. आणि प्रवजित झाल्यानंतर त्या दोघांपैकी एक भिक्खू अगदी रात्रंदिवस नेहमी 24 तास विपश्यना, ध्यान, मेडिटेशन करीत असे. तर दुसरा भिक्षू हा त्रिपिटकाचा अभ्यास करून लोकांना सतत मार्गदर्शन, लोकांना प्रबोधन, लोकांना प्रवचन करत होता, परंतु स्वतः त्याचे आचरण करीत नव्हता. म्हणजे तो त्रिपिटकाचा अभ्यास करून लोकांना गण सांगत होता, परंतु त्याचा आपल्या जीवनामध्ये आचरण करत नव्हता. आणि त्याच्यापासून जी शिकलेली लोक आहेत, ज्यांनी त्यांचे प्रवचन ऐकून लोक सुधारलेत, ते लोक अरहंत पदाला प्राप्त होऊन गेले, परंतु तो श्रोतापन्न अवस्थेला सुद्धा प्राप्त झालेला नाही. त्याची सर्व चर्या सर्व भिक्खूमध्ये झाली, सर्व चर्चा भिक्खू संघामध्ये झाली. तेव्हा भगवंताने ही गाथा बोलून उपदेश केला की मनुष्य खूप काही बोलत असेल परंतु आचरणामध्ये आणत नसेल, तर अशा माणसाची गती त्या गुरं चारणाऱ्या गुराख्याप्रमाणे होत असते. तो धम्मश्रवण करण्याचा वाटेकरी होऊ शकत नाही. श्रमण धर्माचा कुठल्याही प्रकारे तो वाटेकरी होऊ शकत नाही. अशा पद्धतीने भगवंतानी या ठिकाणी उपदेश करताना ही गाथा बोलली. तर भगवंत दुसऱ्या गाथेमध्ये बोलताना म्हणतात, अपंक्तीचे सहितं भासमानो धम्मस्य होती अनुधम्मचारी रागं च दोषं च पहाय मोहं सम्मपजानो सुविमुक्त चित्तो अनुपादियानो इधवाहुरंवा भागवा सामसंय होती. भगवंत म्हणतात, थोडीही संहिता जरी बोलत असेल पण धर्माचे तंतोतंत पालन करत असेल, राग, द्वेष आणि लोभ हे ज्यांनी त्यागले असेल, चांगल्या ज्ञानाने जो सावध किंवा जागरूक राहतो त्याचे चित्त विमुक्त आहे. या लोकात किंवा परलोकात त्याला कशाचीच आसक्ती नाही. तो श्रमण धर्माचा खरा वाटेकरी होऊ शकतो. धर्मग्रंथाचे थोडे असेल परंतु धर्मग्रंथाचे थोडे असेल ज्ञान, परंतु तो राग, द्वेष, मोह आदी मळ विकारापासून जागरूकतेने दूर राहिला तर तो धर्म आचरण म्हटल्याप्रमाणे म्हटल्या जाईल. असा व्यक्ती दोन्ही जागी निरासक्ता होतो, तोच श्रमणत्वाचा विचार अधिकारी होऊ शकतो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जो धम्म आचरण करतो, धम्माचं पालन करतो, जो कमी जरी बोलत असेल परंतु विनयाप्रमाणे जीवन जगत असेल, ज्याचा राग, द्वेष, लोभ ज्यांनी नष्ट केला असेल, अशा व्यक्तीचा मळ ज्यांनी पूर्ण नाहीसे केले, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने खऱ्या धर्माचा, श्रमण धर्माचा तो वाटेकरी होऊ शकतो. अशा पद्धतीने भगवंतानी या दोन्ही गाथेतून आपल्या सर्वांना महत्वपूर्ण उपदेश दिलेला आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी मी आपला जास्त वेळ न घेता हा भगवंताचा महत्वपूर्ण या 2 गाथेतून अतिशय महत्वपूर्ण उपदेश तुम्हाला सर्वांना देऊन या ठिकाणी मी थांबतोय. खऱ्या अर्थानं आजच्या या
मंगलमय प्रसंगी धम्मपदातील यमक वग्ग हा आता या ठिकाणी संपलेला आहे। या यमक वग्गामध्ये आपण एकूण 20 गाथा बघितलेल्या आहेत आणि उद्यापासून आपण अपमाद वग्गो हे आपण बघणार आहोत। तर अपमाद वग्गो याच्यामध्ये पण भगवंतांनी खूप महत्वपूर्ण आपल्या सर्वांना उपदेश दिलेला आहे। ती आपण दररोज एक एक गाथेचा अर्थ आपण नीट समजून घेत राहूया। मी बुद्धभूमी मावसाळा या सर्व चॅनलच्या दर्शक उपासक उपासिकांना मी जाहीर आवाहन करतो की आपलं हे चॅनल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देश विदेशामध्ये जवळजवळ 33,500 लोक दररोज या चॅनलला बघतात आणि म्हणून आपण सुद्धा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या परिवारातील आपल्या शेजारी पाजारी यांना सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून सहकार्य करा, जेणेकरून या चॅनलद्वारे घराघरामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत मनामनामध्ये बुद्धाचा विचार, धम्माचा विचार आणि संघाच्या गुणाचं स्मरण करण्यासाठी हा विचार पोहोचवण्यासाठी आपल्याकडून एक हातभार लागावा, सहकार्य मिळावं म्हणून आपण जेवढं शक्य होईल तेवढ्या उपासकांकडून आपल्या मित्रमंडळीमधून या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आपणा सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो। आपणा सर्वांचं भावी जीवन अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून जाण्यासाठी एक शुभकामना म्हणून, एक मंगल कामना म्हणून भगवंताच्या पाली आणि बुद्ध वचनातून या ठिकाणी मंगलमैत्री, मंगलगाथा, आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो। भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि।